चाललेलो आहोत नागपूरला। आजची तारीख आहे 14 ऑक्टोबर आणि 14 ऑक्टोबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सगळ्यांना लाख अनुयायांना बुद्ध धर्माची दीक्षा दिली। तर आम्ही तिकडून ड्रॅगन पॅलेस आणखीन कामठीला पण जाणार। तर चला। तर सगळ्यात अगोदर आम्ही गेलो बडनेरा रेल्वे स्टेशनवरून। तिथून आमची ट्रेन होती आणि मग ट्रेनमध्ये आम्ही बसलो आणि 3 तासानंतर आम्ही पोहोचलो नागपूरमध्ये। नागपूर रेल्वे स्टेशनवरून आम्ही एक ऑटो केला आणि निघालो दीक्षाभूमीला जाण्यासाठी। रोडच्या दोन्ही साईडला भगवान बुद्ध, बाबासाहेब, त्यांचे पेंटिंग्स, बुक्स आणि फोटोग्राफ्स असे खूप सारे स्टॉल्स होते। दीक्षाभूमी नागपूरच्या मध्यभागी असलेलं एक अतिशय पवित्र आणि ऐतिहासिक स्थळ आहे। इथेच 14 ऑक्टोबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 5 लाख अनुयायांसोबत बौद्ध धर्माची दीक्षा घेतली। ही तारीख फक्त कॅलेंडरवरची नाही, ती भारताची सामाजिक इतिहासाला एक मोठा वळणबिंदू आहे। दीक्षाभूमीची डिझायनिंग प्रसिद्ध आर्किटेक्ट श्री शंकरराव पवार यांनी तयार केली। इथे एक बुद्ध ग्रंथालय आहे जिथे हजारो बुद्ध आणि आंबेडकरी साहित्य संग्रहित आहेत। मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का, दीक्षाभूमीचं स्तूप हे सर्वात मोठ्या स्तूपांपैकी एक आहे, जे जवळपास 120 फूट उंच आहे। दीक्षाभूमीतील महाबोधी वृक्ष हा सामान्य वृक्ष नाही, तो बोधगया बिहार येथील मूळ महाबोधी वृक्षाची प्रतिकल्प आहे। म्हणजे ज्या वृक्षाखाली भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली होती त्या वृक्षाची एक कलम इथे लावण्यात आली आहे। अंधार दूर तो पडे विमा तुझ्या जन्मामुळे उद्धरते तुझ्या जन्मामुळे चांदण्याची छाया कापराची छाया चांदण्याची छाया कापराची छाया माऊलीची माया होता माझा भीमराया माऊलीची माया होता माझा भीमराया माऊलीची माया होता माझा भीमराया चांदण्याची छाया कापराची छाया चांदण्याची छाया कापराची छाया माऊलीची माया होता माझा भीमराया माऊलीची माया